नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मस्त जसे ठेल्यावरती मिळते ना तसे स्वीट कॉर्न घरी करणार आहोत. मस्त बटर लावून त्यालाच सोबत चटपटीत चाटसुद्धा करणार आहोत. पाऊस येत आहे म्हटल्यावर बाहेर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि भुट्टा तर सर्वांनाच आवडता असतो आणि पावसामध्ये खास खावासा वाटतो. म्हणून आज आपण बाहेर न जाता घरीच चटपटीत चाट आणि छान भुट्टा करणार आहोत. सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे असे चमचमीत चटपटीत रेसिपी तुमच्यापर्यंत आधी येतील, नोटिफिकेशन आधी येतील आणि तुम्ही पाहू शकाल. तर करण्यासाठी आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण स्वीट कॉर्नपासून सुरुवात करूया. स्वीट कॉर्न कारण सगळ्यांना आवडत असते छान बटर लावलेला, म्हणून त्यापासूनच सुरुवात करू आज आपण. तर स्वीट कॉर्न करण्यासाठी इथे मी 2 भुट्टे घेतलेले आहे. छान छान कवळे घ्यायचे आहे. तर या भुट्ट्यावरची मी साल काढून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. यावरची माती वगैरे काढून घ्यायची आहे, म्हणजे असते थोडीफार, तर काढून घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर एक आपण आता इथे मसाला तयार करून घेऊया यावरती लावण्यासाठी. इथे मिरची पावडर मी घेतला आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, जास्त तिखट नाही राहत. नंतर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बटर टाकून घेऊ शकता किंवा तूप टाकून घेऊ शकता. नंतर आपण बटर टाकणार आहोत म्हणून मी इथे थोडं तेल टाकलं आहे, छान स्ट्रक्चर अशा पद्धतीचा होण्यासाठी, म्हणजे यावरती आपण लावू शकेल याकरिता अशा पद्धतीचं मी करून घेतलं आहे. आणि या भुट्ट्यावरती आपण हे लावून घेत आहोत. या प्रकारे लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण भाजू ना त्यावेळेसला हे जे लाल मिरची आहे ते सुद्धा शिजली जातील, भाजली जातील, चवीलासुद्धा अप्रतिम लागते. त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा एकदा. तर इथे आपण सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे या भुट्ट्यावरती. 2 भुट्टे इथे मी भाजणार आहो, कारण आम्ही दोघंच राहतो घरी, जास्त काही फॅमिली आमची मोठी नाही आहे, त्यामुळे 2च भुट्टे इथे मी करणार आहो. आता गॅस चालू करून घेतला आहे. त्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे, ज्यावरती आपण भाजू शकेल भुट्टा. अशा प्रकारची चाळणी किंवा तुमच्याकडे जे असेल वस्तू ते ठेवून घ्यायची आणि छान भुट्टा आपल्याला सगळ्या साईडला भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, एक भुट्टा घेऊन ना त्या भुट्ट्यामध्ये मी एक काटा चम्मच टाकून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला भुट्टा पलटवण्यामध्ये सोपे जातील आणि भुट्टा लवकरात लवकर भाजून तयार होते. त्यामुळे अशा पद्धतीने काटा चम्मच या भुट्ट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. किंवा त्याला डेटसुद्धा असतो भुट्ट्याचा, तर ते असेल तर काढू नका, म्हणजे तुम्हाला पलटवण्यामध्ये सोपे जातील. या भुट्ट्याला नव्हतं म्हणून मी अशा पद्धतीने केला आहे. तर हे सगळीकडून सगळ्या बाजूने भुट्टा भाजून घेऊया. भुट्टा भाजून रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. सगळ्या बाजूने आपण परफेक्ट असा भुट्टा भाजून घेतला आणि इथे मी दोन्हीसुद्धा भुट्टे भाजून घेतले होते. आता हे इथे मी बटर घेतलेलं आहे 2 ते 3 चम्मच. यामध्ये आता काही मसाले टाकून घेऊया, म्हणजे चटपटीत हे जे भुट्टा आहे, स्वीट कॉर्न आहे ते तयार होतील. त्यामुळे तर इथे मी चाट मसाला टाकून घेतला, थोडीशी मिरची पावडर, कोथिंबीर टाकायची, त्यावरतून मस्त अप्रतिम अशी दिसते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. एकत्र करून घेऊया. तर आता ना चटपटीत भुट्टा लागण्यासाठी यावरतून एक लिंबू घेतलेला आहे, त्यावरती लिंबू लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही भुट्ट्यावरती मी लिंबू लावून घेते. नंतर जे आपण बटरचं तयार करून घेतलं होतं ते यावरती लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने. तर मी या दोन्ही भुट्ट्यावरती ते लावून घेते. तर अशा पद्धतीने हे स्वीट कॉर्न इथे रेडी झालेले आहे सर्व्ह करण्यासाठी. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा. आता आपण चाट करण्यासाठी सुरुवात करूया. तर असे चाट ना छान मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मिळते. छान क्रिस्पी चाट इथे तयार करणार आहोत आपण. काय डिलिशियस दिसत आहे. तर करण्यासाठी सुरुवात करूया. तर चाट करण्यासाठी ना आपल्याला भुट्टे आधी बॉईल करून घ्यायचे आहे. छान मीठ टाकून गरम पाण्यामध्ये हे भुट्टे जे आहे ते बॉईल करून घ्यायचे. अशा प्रकारे दबायला हवे. 99% आपल्याला भुट्टे बॉईल करायचे आहे. आणि अशा प्रकारे मी ज्या प्रकारे काढत आहे त्या प्रकारे सहज निघून जातील हे. तर असे कॉर्न काढून घ्यायचे. तर इथे ना आपण सगळे कॉर्न काढून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. तर याला ना तुम्ही शॅलो फ्राय करूनसुद्धा चाट तयार करून घेऊ शकता, किंवा छान क्रिस्पी करायचे असेल तर या पद्धतीने सुद्धा करू शकता. तर यामध्ये टाकून घेऊया 4 चम्मच मैदा, 4 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकून अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं छान. या सगळ्या कॉर्नवरती हे मैदा आणि कॉर्नफ्लोअर लागायला हवं.
या प्रकारे ना एका चाळणीमध्ये घेऊन हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोडं झटकून, म्हणजे एक्स्ट्रा मैदा आणि कॉर्नफ्लोअर त्यावरती लागलेला निघून जातील आणि त्या तेलामध्ये छान क्रिस्पी करारा होऊन तयार होतील. तर आता तेल गरम होण्यासाठी ठेवून घेतलं होतं. हे जे आपण गाळून घेतलेले होते कॉर्न ते टाकून घ्यायचे तेलात आणि तेलात सोडून छान तळून घ्यायचे आहे. छान क्रिस्पी होतपर्यंत तळायचे आहे. हे जेव्हा आपण हे कॉर्न या तेलामध्ये सोडतो ना, तेव्हा हे कॉर्न फुटायला सुरुवात होते. त्यामुळे थोडं दूर राहायचं किंवा एक प्लेट घेऊन ते प्लेट साईडला ठेवायचं, म्हणजे आपल्याकडून प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून जे तेलाचे शिंतोडे उडतील ते आपल्यावर उडायला नको आहे. याकरिता अशा पद्धतीने करून हे जे कॉर्न आहे ते तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे उडत आहे आणि फुटतसुद्धा आहे. तर छान क्रिस्पी कॉर्न इथे रेडी झालेले आहे. एका चाळणीवरती हे कॉर्न काढून घेऊया, म्हणजे ते तेल जे आहे ते पूर्ण नितळून जातील आणि क्रिस्पी कॉर्न राहतील. 2 बॅचेस करून पूर्ण कॉर्न मी तळून घेतले आहे. या कॉर्नला आता फोडणी देऊन घेऊया छान. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. थोडंच टाकायचं, कारण त्या कॉर्नमध्ये सुद्धा तेल आहे. त्यामुळे या तेलामध्ये टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेला लसूण, मिरची, अद्रक, कांदा हे सगळं टाकून ना छान परतून घ्यायचं आहे 1-1 मिनिटांसाठी. परतून झालेला आहे. यामध्ये कॉर्न टाकून घेऊ जे आपण तळून घेतले होते. कॉर्न टाकून पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. थोड्या वेळांसाठी परतून झाल्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया. छान कलर सुंदर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर टाकून घेऊया चाट मसाला अर्धा चम्मच टाकायचा. लिंबूसुद्धा आपण टाकणार आहोत नंतर, म्हणून चाट मसाला थोडा टाकायचा, जास्त नाही. हे सगळं टाकून एकत्र करायचं आहे. कोथिंबीरसुद्धा मी टाकली होती यामध्ये. एकत्र झाल्यानंतर थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून आणि थोडी कोथिंबीर टाकून चटपटीत चाट सर्व करायची आहे. गरमागरम चटपटीत चाट रेडी आहे आणि भुट्टासुद्धा गरमागरम रेडी आहे. तर दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपी घेऊन. थँक्यू.